In his rule, there was complete anarchy in the state. Anarchy. त्याच्या राजवटीत राज्यात पूर्ण अराजकता होती. Anarchy म्हणजेच अराजकता, अस्थिरता. November 14 is celebrated as Children's Day. 14 नोव्हेंबर बालदिन म्हणून साजरा केला जातो. Why are you running in the hot sun? तू लखलखत्या उन्हात का धावत आहे? You will have to take this bitter medicine. तुला हे कडू औषध घ्यावे लागेल. There are many kinds of flower plants in this garden. या बागेत अनेक प्रकारची फुलझाडे आहेत. I agree with you wholeheartedly. मी अगदी मनापासून तुझ्याशी सहमत आहे. What are you all discussing about? तुम्ही सर्वजण कशाबद्दल चर्चा करीत आहात? I hope that you will not interfere with my job. मी आशा करतो की आपण माझ्या कामात हस्तक्षेप करणार नाही. I hope that you will not interfere with my job. मी आशा करतो की आपण माझ्या कामात हस्तक्षेप करणार नाहीत. इंटरफिअर म्हणजेच हस्तक्षेप करणे. Beware of pickpockets at crowded public places. गर्दी असलेल्या सार्वजनिक ठिकाणी खिसे कापूंपासून सावध राहा. पिकपॉकेट्स म्हणजे खिसे कापू. He asked his teacher how to write a formal letter. त्याने त्याच्या शिक्षकांना एक औपचारिक पत्र कसे लिहावे ते विचारले. This book contains much information. या पुस्तकात बरीच माहिती समाविष्ट आहे. Let's discuss this matter seriously. आपण या प्रकरणाची गांभीर्याने चर्चा करूया. He speaks in English with great confidence. तो मोठ्या आत्मविश्वासाने इंग्रजीत बोलतो. He had a quarrel with me no reason. त्याने विनाकारण माझ्याशी भांडण केले. You should use helmet to avoid serious accidents. तुम्ही गंभीर अपघात टाळण्यासाठी हेल्मेट वापरले पाहिजे. I passed my matriculation in 1992. मी माझी सारांत परीक्षा म्हणजेच 10वी 1992 मध्ये उत्तीर्ण केली किंवा उत्तीर्ण झालो. He spends more than he earns. तो कमावतो त्यापेक्षा तो अधिक खर्च करतो. It was a great achievement for him. ते त्याच्यासाठी एक मोठे यश होते. His relatives were present at the railway station to see him off. त्याचे नातेवाईक त्याला निरोप देण्यासाठी रेल्वे स्टेशनवर हजर होते. In ancient times, people used domestic animals to carry goods. प्राचीन काळी लोकांनी मालाच्या वाहतुकीसाठी पाळीव प्राण्यांचा उपयोग केला किंवा पाळीव प्राणी उपयोगात आणले. We can certainly minimize the usage of plastic. आपण निश्चितपणे प्लास्टिकचा वापर कमी करू शकतो. We should use the available natural resources carefully. आपण उपलब्ध नैसर्गिक साधनसंपत्ती काळजीपूर्वक वापरली पाहिजे. I have never thought about it. मी कधीही याबद्दल विचार केलेला नाही. Much work is yet to be completed. अद्याप खूप काम पूर्ण करणे बाकी आहे. Much work is yet to be completed.